ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। इदं शास्त्रं श्रीमूलाचार्य प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तदुत्तरग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषाम् उच्चानुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगल मांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सनमतिसागरं वन्दे चन्द्रप्रभसागरं श्रीमन्तं मुक्तिकर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे तन्तगुणार्णवं ज्ञानाचारपदप्राप्ता नरहत्सिद्धप्रियोगिना नत्वा वशिष्ठता ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकं। पंच परमेष्टि भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति व रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आचार्य गुरु चंद्रप्रभु सागर जी महाराज की जय। समस्त आचार्य संघ की जय। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या मानग्रंथात 6व्या अधिकारामध्ये जो तपाधिकार आहे त्या तपाधिकारामध्ये जे अभ्यंतर तप आहे प्रायश्चित्त तप पहिलं ते सांगितलं। त्याच्यानंतर आलोचना त्या प्रायश्चित्त तपाची जी 10 भेद सांगितली त्यातली पहिला आलोचना आणि दुसरी आकंपित भेद सांगून त्या आकंपित दोषाचं स्वरूप या ठिकाणी सांगताना सकाळी सांगितले की सुंदर असं ज्ञानोपकरण आधी आचार्यांना देऊन त्यांच्या मनाला संतुष्ट करून मग थोडं प्रायश्चित्त देतील आनंदानं मला क्षमा करतील अशा भावनेनं त्यांच्या पुढं एखादं उपकरण आधी भेट देऊन मग त्यांच्यासमोर जायचं आणि आलोचना करायची। याला आकंपित नावाचा आलोचनेचा दोष सांगितला। आता अनुमानित आलोचनाचं स्वरूप काय आहे ते या ठिकाणी सांगतात। पित्तादिक प्रकृत्याहं दुर्बलोग्लान एवच नालं कर्तुं समर्थोऽस्म्यो वासादिकमुल्वणम् यदि मे दीयते स्वल्पं प्रायश्चित्तं ततः स्फुटं करिष्ये स्वस्य दोषाणां सर्वेषां च निवेदनं नान्यतेति वचोत्रोक्त्वा क्रियते सुरिसन्निधौ शिष्येर्लालोचनं यत्स
शिष्यैरालोचनं यत्स दोषो नुमानिताभिध पित्तादिकप्रकृत्याहं दुर्बलो ग्लान एव च नालं कर्तुं समर्थोऽस्म्य वासादिकमुल्बणम् यदि मे दीयते स्वल्पं प्रायश्चित्तं ततस्फुटं करिष्ये स्वस्य दोषाणां सर्वेषां च निवेदनं नान्यथेतीव चोल्लोक्त्वा क्रियते सूरिसन्निधौ शिष्यैरालोचनं यत्स दोषो नुमानिताभिध. काय सांगितले यश? पित्त अधिकम प्रकृती अहम दुर्बलः ग्लान एवच. मला पित्ताचा लय प्रभाव आहे जास्त. मला उपवास जास्त प्रायश्चित दिलं तर ते मला जमणार नाही. माझी प्रकृती अगोदरच नाजूक आहे, दुर्बल आहे. त्यामुळं मला जास्त उपवास वगैरे तुम्ही द्यायचं नाही. नालं कर्तुं समर्थ अस्म्युपवासाधिक लवणम, म्हणजे मला जास्त उपवास किंवा कठीण प्रायश्चित्त तुम्ही द्यायचं नाही. यदि मे दीयते स्वल्पम प्रायश्चित्तम ततस्फुटम, जर छोटंसं प्रायश्चित्त देणार असाल, शिक्षागायत मुक्ती देणार नसाल, तर मी माझे आलोचना करतो, मी तिथं माझं प्रकटीकरण करतो. करिष्ये स्वस्य दोषाणां सर्वेषां च निवेदन, अशा प्रकारचं निवेदन करतो. जर तुम्ही हे करणार असाल, छोटं प्रायश्चित देणार असाल, तर मी माझे दोष सगळे तुमच्याकडे प्रकट करतो. नाही तर अन्यथा इति वचः अत्र उक्त्वा क्रियते सूरिसन्निधौ, नाहीतर मी काय माझं दोष सांगणार नाही. अशा पद्धतीनं पहिला गुरूंनाच बांधून घ्यायचं आणि मग त्यांच्या समोर जाऊन काय करायचं, आपले दोष मांडायचे, सांगायचे. त्याला शिष्यैहि आलोचनम, ते शिष्य जाऊन तिथं आलोचना करतो. त्याला दोष अनुमानिता विदह, त्या आलोचनेला काय म्हणायचं, अनुमानित दोष असं त्या ठिकाणं सांगतात. म्हणजे अगोदर सगळं प्रायश्चित आलोचना करायच्या अगोदर मला पित्तानं रोज उलटी होते बघा, उपवास केलो तो माझं अशक्तपणा येते, चक्कर मारायला येते, असं सगळं पहिलं आपल्या शारीरिक सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि मग तुम्ही जर प्रायश्चित्त मोठं देणार नसाल, कठोर शिक्षा देणार नसाल, तर मी माझे दोष सगळे सांगायला तयार आहे असं गुरूंना पहिला वधवून घ्यायचं आणि मग आपले दोष सांगायचे. यात काय गुरूंचं काय नुकसान होणार आहे? गुरूंचं काहीही नुकसान होत नाही. नुकसान कोणाचं होत आहे? आपलंच होत आहे. कसं काय महाराजांना फसवलो, हे केलेलं चूक महाराजांना माहीतच नाही असं म्हणून आपण वाटतंय. मी आईबापांना कसं काय फसवलो, गुरूंना कसं काय फसवलो. पण आई वडिलांना आपण फसवत नसतो, गुरूंना फसवत नसतो. तर काय होते चिंटू, आपण स्वतःलाच तिथं फसवत असतो की कसं काय महाराजांना बरोबर सांगितलं की मी घरात आहे म्हणून. आता काय महाराजांना सगळं माहीत असते. पण काय झालेलं असतंय, मांजर आता दुधाच्या पातेल्यात तोंड घातले, दूध काय केले, संस्कार उष्ट केले. आता त्या काय मांजराला हाकलून ते दूध आम्ही तर पिणार नाही, मग कुठतर गटरीत ओतण्यापेक्षा प्या लागले, पिऊ दे म्हणून मालक काय करतोय, एक दिवस ग बसतोय, 2 दिवस ग बसतोय, 3 दिवस.
त्या मांजराला काय वाटते, मी दूध प्यायला लागलो आहे, मालकाला माहीतच नाही. आम्ही चूक करायला लागलो ते काही महाराजांना माहीतच नाही. असं कुणाला वाटते? तुम्हाला सगळ्यांना वाटते. पण एकदा दोनदा तीनदा बघते मालक, चौथ्यांदा मग एकदाच पाठीत अशी काठी वडत्या, फुकणी वडते की परत ते मांजर त्या स्वयंपाकघराच्या जवळच येत नाही. तसं मग एकदाच गुरु अशी शिक्षा देतात, आईवडील एकदाच अशी शिक्षा देतात की परत मग आपली अद्दलच घडते. मग आपणही लक्षात ठेवायचं असते, आपण गुरूंना फसवालो नाही, आपण आईवडिलांना फसवालो नाही, आपण काय करायला लागलोय, स्वतःला फसवा लागलोय. एक सांगायचं आहे तुम्हाला, खरं काय तुम्ही लई मोठं प्रायश्चित दिलं तर काय करायचं, असं जाऊन गुरूंच्या पुढं म्हणायचं. ते प्रायश्चित्त सांगायच्या अगोदर मुद्दामनं भिंतीला टेकून बसायचं, अमृतधारा सगळं लावून यायचं. म्हणजे गुरूंना वाटायला पाहिजे लई आजारी आहेत. मग गुरु म्हणायला पाहिजे नाही नाही काय असू दे, सांगा काय लई मोठं देत नाही. जे इमोशनल करायचं. आणि सगळ्यात जास्त कुणाकडे असते इमोशनल ब्लॅकमेलिंग करायची, PhD कोण केलेलं असते, बायकांच्याकडे असते. 100 महाराजांना धर्म शिकवणं फार सोपं आहे, तर 4 बायकांना धर्म शिकवायचं फार अवघड असतं. पण याच्यात नुकसान कुणाचं होणार आहे, आपलं स्वतःचं नुकसान होणार आहे. आपण समोरच्यांना फसवू शकत नाही. म्हणून एक एक शिष्य असतं बघा. तुमचं काय, तुम्ही काय दिशेला ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. फक्त एकदा माफ करा, आजचा अंधार पडूपर्यंत. उद्या सकाळी आणि चूक करायला आम्ही तयार. उद्या सकाळी आणि काय म्हणायचं, ही शेवटची चूक, एकदा माफ करा. परत मनातल्या मनात म्हणायचं, आज संध्याकाळपर्यंत चुकत नाही, उद्या आणि चुकायला मोकळं. देवाला माहिती आहे की आपण मनातल्या मनात काय म्हणलोय, आजच्या दिवस चुकणार नाही. समोरच्याला काय वाटतंय, कधीच चुकणार नाही असं म्हटलेत, वाटतंय नाही असं यश, असं म्हणायचं. आणि उद्या सकाळी काय करायचं, ये रे माझ्या मागल्या ताकखान्यात चांगल्या. आणि तिथं संस्कारचं बाबा म्हणतात, पोरगं माझं लई शिकायला चांगलं गेले. चांगलं शिकायला पाहिजे की नको आपण इथं. आता इथं काय शिकवलं ते इथंच विसरायचं, घरात जाऊन आणि मागं तसं पुढं दंगा मस्ती मोबाईल घेऊन करायचं. आणि म्हणायचं महाराजांना फसवलं कोणी, नियम घेऊन महाराजांना फसवलं कोणी. महाराज फसणार आहेत का तुम्ही स्वतः फसणार आहे? आई वडिलांना फसवा लागलो आहे का आपण स्वतः फसवा लागलो आहे? नुकसान कुणाचं होणार आहे? तर हे आपण समजावून घ्यायला पाहिजे. मेरे शरीर में पित्त प्रकृति का अधिक प्रकोप है, अथवा मैं स्वभाव से ही दुर्बल हूँ, अथवा मैं रोगी हूँ, इसलिए मैं अधिक व तीव्र उपवास अधिक नहीं कर सकता. यदि मुझे बहुत थोड़ा प्रायश्चित दिया जाएगा तो मैं अपने समस्त दोषों का निवेदन प्रकट रीति से कर दूंगा, अन्यथा नहीं. इस प्रकार कहकर जो शिष्य आचार्य के समीप अपने दोष निवेदन करता है उसको अनुमानित दोष कहते. आता दृष्ट म्हणजे बघितलेलं, दोष का स्वरूप. दृष्ट म्हणजे काय, बघितलेलं. दृष्ट घ्यायचं नाही, वाईट असं घ्यायचं नाही. दृष्ट म्हणजे बघितलेलं, त्याचं दोषाचं स्वरूप सांगतात. अन्नैर्दुष्ट दोषाणां कृत्वोपगुहनं च यत् कथनं दृष्टदोषाणां दृष्टदोष च उच्यते. कथनं दृष्टदोषाणां
दृष्टदोष स उच्यते. हे आमच्या जवळच्या लोकांना अत्यंत सुंदर जमते. हे अन्यैहि अदृष्टदोषाणां कृत्वा उपगोहनं चेयत् कथनं दृष्टदोषाणां दृष्टदोष स उच्यते. अन्यैहि म्हणजे दुसऱ्यांच्या द्वारे, अदृष्ट दोषाणां जे दोष बघितले गेलेले नाहीत ते दोष उपगोहनमचे यत म्हणजे झाकून ठेवायचे. काय करायचं? झाकून ठेवायचं. कथनम दृष्टदोषाणां दृष्टदोषस उच्यते. आणि कोण तर बघितलेलं आहे तेवढ्याच दोषांचं काय करायचं? गुरूंच्या पुढे जाऊन कथन करायचं. त्याच्यात पण पहिला एकदा दोनदा काय करायचे नाही, तसं कुठं काय, तसं काय केलंच नाही. ते असं झालं. तिथं आंघोळीला गेलो आणि मग एकच बाथरूम होतं, त्यामुळं वेळ झालं. येतच होतो तोवर काय म्हटले? नाश्ता करून जावा. मग नाश्ता करत बसलो तोवर का तुम्ही गेलात, त्याला आम्ही काय करायचं? लई अजून काहीतरी करत होता तुम्ही, टी व्ही बघत होता, मोबाईल बघत होता, असं लई. मग एकदा दोनदा पटवून सांगितलं, हां ते लक्षातच नव्हतं. आम्हाला वाटलं उशीर का झाला एवढंच विचारलं. म्हणजे कोण तर बघितलेलं असेल तेवढंच दोष काय करायचं? गुरूंच्या पुढे जाऊन मांडायचं. आणि कोण बघितले नाहीत असं जे आपण झाकून चोरून केलेले दोष आहेत ते गुरूंच्या पुढं मांडायचंच नाही, तिथं कथन करायचंच नाही. आणि बघितलेलं सुद्धा जरा आडं वेळं घेऊन मग सांगायचं. पण तसं नाही हो, तसं नाही ते. मग कसं आहे? असं आणि म्हणून मोकळं. आणि बाबाला सांगितल्यावर नाही मी कुठं काय बोलतो, मी काय बोलतच नाही असं म्हणतात की नाही पोरं. काही लोक असं म्हणतात की नाही, संस्कार. तर अशी किती जरी आपण आलोचना केलो आणि आपल्या दोषांना कबूल केलो तर त्याच्यात मायाचार्य सिद्ध होते. त्यात काय होतं आहे? मायाचार्य आहे हे सिद्ध होतं आहे. आणि त्यामुळं प्रायश्चित्त जरी घेतलो तरीसुद्धा त्याचं फार मोठं दोष निवारण होत नहीं. जो शिष्य दूसरों के द्वारा बिना देखे हुए दोषों को तो छुपा लेता है और देखे हुए दोषों को निवेदन कर देता है, उसके आलोचना का दुष्ट नाम का दोष लगता है. आमच्या प्रूफ दिलं तरी कबूल होत नाहीत लवकर, का नाही चिंटू? अत्यंत बरोबर पुरावे दिलं की हां आम्हाला वाटलं हे विचार लागला वे, आम्हाला वाटलं ते विचारत होता म्हणताना आमच्या लक्षात आलं नाही असं म्हणून. आणि मग हे चुकलोय मी, हे चुकलो, माफ करा. इथंच आहे की घर, काय ते पलीकडं 2 गल्ली वलंडली की आमचं घरच आहे. पलीकडच्या टेबलवरचं जेवण बघून आपलं कधी पोट भरतंय? हे इथंच आहे जेवा लागलो म्हणायचं. 2 टेबलच्या पलीकडचं जेवणाचं नुसतं यश काय बघायचं? ताट बघायचं. तवा कसं म्हणतोय जवळ पाहिजे, पुढं पाहिजे. म्हणून आपण दुसऱ्यांना फसवत नाही. ह्याच्यात काय करायला लागलोय? आपण स्वतः फसवलो. आणि हे किमान साधूंच्या तर लक्षात यायला पाहिजे, किमान देवशास्त्र गुरूंच्या पुढं कधी खोटं बोलायचं नाही. वकिला पुढं खोटं बोललं तर कोर्टात कधी आमच्या बाजूने निकाल लागणार नाही. डॉक्टर पुढं खोटं बोललं तो रोगाचं कधी निदान लागणार नाही, रोग बरा होणार नाही. आणि गुरूंच्या पुढं खोटं बोललं तर आयुष्याचा निर्णय कधीही चांगला होणार नाही. हे त्रिकाल सत्य आहे.
म्हणून कोर्टात जायचं असेल तर वकिलाला खरं सांगायला पाहिजे. निरोगी व्हायचं असेल तर डॉक्टर पुढं सत्य बोलायला पाहिजे. आणि आयुष्य जीवन जर चांगलं बनवायचं असेल तर गुरूंच्या पुढं सत्य बोलायला पाहिजे. बादर दोष का स्वरूप आलस्याच प्रमादात्वा बाह्य ज्ञानाद्वलात् संयते अल्पापराधशाशिनां निवेदनादृते भुवि आचार्य निकटे यच्च स्थूल दोष निवेदनम् विधीयते स दोषः चतुर्थो बादर संज्ञक निवेदनामृते भुवि आचार्य निकटे यच्च स्थूल दोष निवेदनम् विधीयते स दोषश्च चतुर्थो बादर संज्ञक. बादरचा अर्थच काय? मोठे 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 दोष सांगायचं. आलस्यात च प्रमादात बाह्य ज्ञानात बाल संयते. इथं बाल संयते म्हणजे आत्ता ज्यांनी नुकताच दीक्षा घेतलेली आहे असं ज्ञानानं, अनुभवानं, आचरणानं, संयमानं जे बालक म्हणजे अजून लहान आहेत असे, किंवा अज्ञानी मुनी, अज्ञानी महाराज संयमी आपल्या आळसाने किंवा प्रमादाने अल्प अपराध राशीनाम निवेदना धृते भुवी. काय घालायचं? आपले छोटे छोटे जर जे दोष आहेत त्या दोषांना, अपराधांना निवेदना अधृते भुवी म्हणजे निवेदन करायचं नाही, ते झाकून ठेवायचं. आणि आचार्य निकटे यच्च स्थूल दोष निवेदन, आचार्यांच्या पुढे जायचं आणि मोठ्या मोठ्या दोषांचं काय करायचं? आलोचना करायचं, निवेदन करायचं. असं जे करतात त्याला दोष चतुर्थ बादर संज्ञक, बादर संज्ञक नामाचं चौथा दोष सांगितलेला आहे. म्हणजे आचार्यांना वाटलं पाहिजे एवढे मोठे मोठे दोष हा सांगा लागलाय, बारके दोष हा केलाच नसेल. म्हणून मोठ्या दोषांचं प्रायश्चित घ्यायचं, बारक्या दोषांचं प्रायश्चित घ्यायचं नाही. मग आपलंच मन मलिन राहिलं तर त्याचं फळ कुणाला भोगावं लागणार आहे? आपल्याला स्वतःला भोगावं लागणार आहे. जखमीत सगळंच घाण काढली, जरा जरी घाण राहिलं तरी ते भविष्यात जाळी करून पाईप तोडायला लागते. म्हणून सगळी घाण काढतात पिळून पिळून डॉक्टर. त्रास होतो पण लवकर आजार बरा होतो. तसं गुरुसारखं विचारतात त्यावेळेला आपल्याला त्रास होते. काय सारखं सारखं विचारतात, काय सारखं सारखं सांगतात, असं वाटतंय तुम्हाला वाईट. पण त्याच्यामुळं तुम्हाला चांगलं घडवण्याचा आणि तुमच्यातले दोष काढण्याचे भाव गुरूंचे असतात. जो बालक मुनि व अज्ञानी मुनि अपने आलस, प्रमाद व अज्ञान से छोटे छोटे अपराधों को तो निवेदन नहीं करता, किंतु अपने आचार्य से स्थूल दोषों का निवेदन करता है, उसको चौथा बादर नाम का दोष कहते हैं.
असे दोष आपल्याला लागू नयेत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे.